श्री संत बाळूमामा देवस्थान पत्रकारनगर जत या ठिकाणी प्रत्येक अमावास्येला महाप्रसाद व महाआरतीचे आयोजन करण्यात येते। यावेळी महाआरती व महाप्रसादासाठी असंख्य भाविक उपस्थित होते। श्री क्षेत्र गाणगापूर येथील श्री आप्पा महाराज तसेच बागेवाडी बाळूमामा मंदिरचे पुजारी नवनाथ पडोळकर संडल महाराज पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये सदरचा अमावास्या व महाआरतीचा कार्यक्रम संपन्न झाला। जतचे उपनगराध्यक्ष विक्रमदादा ताड तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते पापा कुंभार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण पाटील, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष राजेंद्र आळी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व जतचा आवाजचे संपादक मोहन माने पाटील, सुप्रसिद्ध व्यापारी सुनील एकुंडे, पत्रकार जॉकेश अदाटे, विठ्ठल आयनापुरे, सामाजिक कार्यकर्ते अतुल आयवळे, निरंजन मिठारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी महाप्रसाद तसेच महाआरतीचा अनेक भाविकांनी लाभ घेतला। ही सर्व करण्यामागे ज्यांची प्रेरणा आहे, आपण म्हणजे दरवेळी लोकांच्यासाठी एक महाप्रसादाचं आयोजन करावं आणि इथली सेवा करावी, तर याच्या मागे जी प्रेरणा आहे तर ते आपल्या भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा आणि एक मानवतावादी संत असलेले हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज आणि आपल्या बालगाव आश्रमचे संस्थापक परमपूज्य योगाचार्य डॉक्टर अमृतानंद स्वामीजी, तर ही सर्व मंडळी तर यांच्या प्रेरणेनं आणि आमच्या वडिलांच्या पुण्याईनं की हा सर्व बाळूमामाचा तर या ठिकाणी दर अमावास्येला आपण हा आरती आणि प्रसादाचा कार्यक्रम आणि सेवा सुरू केलेली आहे। तर आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात तर त्याबद्दल सर्व भाविक भक्तांचं आणि आपल्या सर्व मंडळींचं मी स्वागत करतो। हा जो तुम्ही कार्यक्रम आयोजित करताय अध्यात्माचा, त्याच्यासाठी आमचे बिंद्राज सर कायम तत्पर असतात। आम्हाला सारखं त्यांचं कॉन्टॅक्ट असते की असं अमावास्येला आम्ही कार्यक्रम घेतोय आणि त्याच्याबद्दल जरा तुम्ही येऊन जावा। मागच्या वेळेला माझं जरा मिस झालं, ते मला येता आलं नाही, म्हणजे त्या दिवशी पाऊस जास्त झाला आणि कार्यक्रम 1-2 कार्यक्रम होते, त्यात ते मी आलो नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। त्यावेळी तुम्ही मोठा कार्यक्रम घेतला होता, सर्वांना बोलवलं होतं, नगरसेवक वगैरे सगळे होते। असाच हा कार्यक्रम तुम्ही अखंड चालू ठेवावा ह्याच शुभेच्छा मी तुम्हाला या निमित्तानं देऊ इच्छितो। धन्यवाद। तर माननीय पापा कुंभार यांना विनंती आहे की 2 शब्द। आज ते पत्रकार नगर या ठिकाणी बाळूमामाचा ध्यास घेतलेले आमचे दिनदास बाबारी साहेब, त्यांच्या मनात असं म्हणजे भक्तिभावना असं त्यांना वाटतंय की बाबा ह्या भागामध्ये आपल्या भागात जतमध्ये बाळूमामाचं मंदिर नाही आहे असं, त्यासाठी त्यांचा प्रयत्न म्हणजे अखंड चालू आहे। तेवढे तो एक वेळेस भरपूर भक्त गोळा होतात। त्या मला वाटते परवाच्या कार्यक्रमामध्ये, पालखीच्या कार्यक्रमामध्ये भरपूर लोक झाली, ते पण पावसामुळे थोडंसं व्यत्यय आला, पण त्यांचं एक स्वप्न आहे या ठिकाणी लहानसं एखादं मंदिर व्हावं बाळूमामाचं। त्यासाठी बाजूचा एक ओपन स्पेस आहे, त्या ठिकाणी गावठाणमधली जागा आम्ही त्यांना सुचवली, एक छोटंसं मंदिर बाळूमामाचं एक जतमध्ये झालं तर भाविकांची संख्या पण जास्त आहे, बाळूमामांचं प्रस्थ पण वाढत चाललं आहे एकदम जतमध्ये। म्हणजे असं पूर्वी असं वाटत नव्हतं, पण प्रत्येक ठिकाणी बाळूमामांचं हे जे म्हणजे भक्तिभावानं लोक कोणतं का आदमापूरला प्रत्येक अमावास्येला भरपूर लोक जातात। त्याच अमावास्येला ज्याला जाता येत नाही त्या ठिकाणी या ठिकाणी येते, असं एक नियोजन त्यांचं आहे। त्याला सगळ्यांनी सर्व भक्तांनी त्यांना पाठिंबा द्यावा, आणखी त्यांना भक्तिभावानं थोडीशी मदत करावी, आणि आम्ही तर त्यांच्या पाठीशी आहेच काय। आणि आपण सर्वांनी अमावास्येला प्रत्येक अमावास्येला बाळूमामाच्या इथे प्रसाद असतो, पालखी असते, आरती असते, सगळ्यांनी यावं आणि एक आशीर्वाद घ्यावा एवढी विनंती करतो। थांबतो, शुभेच्छा देतो।